नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला चौथी स्कॉलरशिप मधला टॉपिक आहे 1 ते 100 पर्यंतच्या संख्या। हा टॉपिक सोपा आहे, याच्यावरचे मार्क 100% मिळू शकतात, पण फसवणारे प्रश्न या ठिकाणी असतात। तर याच्यामध्ये आपण बघूया, सुरुवातीला अगदी बेसिक पासून सुरुवात करूया। ह्या 1 पासून 100 पर्यंत एकूण संख्या किती आहेत असा प्रश्न जर विचारला तर मोजण्याची काही गरज नाही। 1 पासून 100 पर्यंत किती संख्या असणार? एकूण 100 संख्या असणार। आणि आपला मागचा जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये आपण समसंख्या विषम संख्या बघितल्या की याच्यामध्ये 100 मध्ये 50 ज्या आहेत ह्या समसंख्या आहेत आणि 50 ज्या आहेत ह्या विषम संख्या आहेत। 1 ते 100 मध्ये हे लक्षात ठेवा। याच्यावर फसवणारा प्रश्न कसा येतो ते पुढे बघू आपण। 1 ते 100 मध्ये 50 समसंख्या आहेत आणि 50 विषम संख्या आहेत। आता या 1 पासून 100 पर्यंत हे प्रत्येक जे अंक आहेत 0 1 2 3 4 5 आणि 6 7 8 9, बघा असाही प्रश्न विचारतात की एकूण एक अंकी संख्या किती। त्याच्यात बघा प्रश्न कसा येऊ शकतो, 1 ते 100 पर्यंत 1 ते 100 पर्यंत आपण सहज लिहून टाकतो। 1 पासून हे 9 पर्यंत ह्या एक अंकी संख्या आहेत, मग एकूण एक अंकी संख्या किती म्हटलं की 9 लिहून टाकतो। पण जर 1 ते 100 मध्ये असं विचारलं असेल तर एकूण एक अंकी संख्या किती आहेत? 9 असं समजायचं। पण जर नुसतं असं विचारलेलं असेल की एक अंकी संख्या किती आहेत तर याच्यात 0 आपल्याला विसरून चालणार नाही। 0 सुद्धा एक अंक आपण धरतो, त्यामुळे जर असं विचारलं की एकूण एक अंकी संख्या किती तर त्या 10 येणार। कशा? हे 9 आणि 0 असे एकूण 10 येणार। आणि जर फक्त असं विचारलं की 1 ते 100 मधले एक अंकी किती संख्या आहेत तर ह्या 9 असं लिहायचं। असं सुद्धा बऱ्याचदा फसवलं जातं, कारण की ह्या टॉपिकवर फक्त निरीक्षणावरच आधारित प्रश्न बऱ्यापैकी येतात। आता 0 बघा, याच्यात बघू आपण 1 पासून 100 पर्यंत 0 किती वेळा येतो तर या ठिकाणी 0 इथं दिलेला आहे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि इथं 2 वेळा आहे ना, हा 11, म्हणजे 0 किती वेळा आला आहे? 11 वेळा। आता इथं असं पण विचारतील की दशक स्थानी दशक स्थानी 0 असलेल्या किती संख्या आहेत 1 ते 100 मध्ये। आता मग आपण लगेच विचार करणार, इथं तर 0 इतक्या वेळा आहे, पण तिथं काय विचारलं की फक्त दशक स्थानी 0 असणाऱ्या किती संख्या, तर दशक स्थानी 0 फक्त या ठिकाणी आहे 100 मध्ये, म्हणजे दशक स्थानी 0 असणारी फक्त एकच संख्या आहे 1 ते 100 मध्ये, ती म्हणजे 100। असा फसवा प्रश्न विचारला जाऊ शकतो। किंवा अजून असं विचारतील की 0 नसलेल्या संख्या किती आहेत 1 ते 100 मध्ये, 0 नसलेल्या संख्या किती, तर ह्या लगेच ह्या काय करायच्या, ह्या कट करून टाकायच्या, ह्या एवढ्या कट करून टाकायच्या। मग उरलेल्या ज्या आहेत ह्या 10 कट होतील ना, या 10 कट झाल्या की उरलेल्या 90 काय आहेत? 0 नसलेल्या संख्या आहेत। मग याच्यात अजून फसवू शकतात की 0 नसलेल्या 1 ते 100 मध्ये 0 नसलेल्या 2 अंकी संख्या किती आहेत, बरोबर। मग तेव्हा आपल्याला काय करावं लागतील, 0 नसलेल्या ह्या संख्या तर कट कराव्याच लागतील, पण ह्या सुद्धा कट कराव्या लागतील, कारण की ह्या एक अंकी संख्या आहेत। म्हणजे अशा पद्धतीने सुद्धा तुम्हाला फसवलं जाऊ शकतं। मग जर असा प्रश्न आला की 0 नसलेल्या 2 अंकी संख्या किती आहेत तर ह्या किती कट होणार, या खालच्या 10 कट झाल्या, ह्या 10 आणि या 9, बरोबर ना, म्हणजे 19 संख्या कमी होणार। मग 100 मधनं 19 जर कमी झाले तर किती येणार? 81। 81 संख्या अशा येतील की त्याच्यामध्ये 0 नाही 1 ते 100 मध्ये। असे फसवे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात। आता बघू 1, या ठिकाणी 1 किती वेळा आलाय ते बघू। 1 ची लाईन ही वरची सगळी, बरोबर ना, मग किती वेळा आलाय? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11, बरोबर। अजून इथं बघा हा 12, हा लपलेला असतो, बऱ्याचदा हा विसरतात लोक, 12। आणि इथून बघा 13 14 15 16 17 18 19 20, इथंपर्यंत झालं 20। पण या 100 मध्ये सुद्धा एक लपलेला आहे, म्हणून 1 किती वेळा येतो? 21 वेळा। 1 ते 100 मध्ये एक हा अंक किती वेळा येतो? 21 वेळा। मग इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो की 1 ते 100 मध्ये एक अंक नसलेल्या 2 अंकी संख्या किती, अशा पद्धतीचं हे उत्तर तुम्ही नीट तयार करून ठेवायचे। याच्यावर आधारित चाचणी तुम्हाला या व्हिडिओ खाली किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर भेटून जाईल। आणि ज्यांना आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचंय त्यांनी काय करायचं,
ह्या लिंकच्या, ह्या व्हिडिओच्या खाली लिंक असं कमेंट करा, मग त्या ठिकाणी तुम्हाला लिंक भेटून जाईल यूट्यूबची, ठीक आहे, व्हॉट्सअप ग्रुपची. आता पुढचा प्रश्न, 2 किती वेळा आलाय ते बघूया. बघा या ठिकाणी 1, इथं काय नाही, 2, इथं 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 13 नंतर इथं 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. अजून कुठे आहे का? नाही. तर 2 काय आहे? 20 वेळा. आता जास्त व्हिडिओ लांब होईल, त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे सगळे अंक 20 वेळा येतात, 1 पासून 100 पर्यंत. हे लक्षात ठेवा, 1 पासून 100 पर्यंत हे 2 सोडले 0 आणि 1, तर उरलेले हे जे अंक आहेत 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे सगळे 20 वेळा येतात. आता इथं असं फसवलं पण जाऊ शकतं की 2 अंकी संख्यांमध्ये फक्त, कारण की आता आपण हा टॉपिक जो आहे, हा प्रश्नपत्रिका जेव्हा बघणार तुम्ही तेव्हा ती सोडवा, तुम्हाला प्रश्न बघितला की तो कळेल. आपण पुढच्या मुद्द्यावर जाऊया. असं विचारतील की एकक स्थानी आणि दशक स्थानी सेम अंक असणाऱ्या, एकच अंक असणाऱ्या किती संख्या आहेत. मग त्यावेळेस आपल्याला कळलं पाहिजे की एकक स्थानी आणि दशक स्थानी सारखा अंक कुठे असतो. तर ह्या ठिकाणी बघा 11 बरोबर ना, हे 22, हे 33, हे 44, 55, 66, 77, 88, 99 किती अंक आहेत बघा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 9 संख्या अशा आहेत की ज्यांच्या दशक स्थानी आणि एकक स्थानी समान अंक आहे. असा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर आता आपल्या इथं बघूया आपण 10 पासून 99 पर्यंतच्या समसंख्या आणि विषम संख्या किती आहेत. आता इथं बघितलं आपण 1 पासून 100 पर्यंत 50 संख्या सम आहेत आणि 50 संख्या विषम. पण इथं कुठून विचारलं? 10 पासून 99 पर्यंत, म्हणजे ह्या 10 पासून ह्या 99 पर्यंत, म्हणजे ही संख्या एक समकट झाली का? ही एक समसंख्या कट झाली. आणि याच्यामध्ये बघा समसंख्या किती कट झाल्या? 1, 2, 3, 4 ह्या 4 कट झाल्या बरोबर. आणि ही एक 5 समसंख्या कट झाल्या. आणि विषम संख्या तर या ठरलेल्या आहेत, 1, 2, 3, 4 आणि 5, म्हणजे 5 समसंख्या कट झाल्या आणि 5 विषम संख्या कट झाल्या. मग याच्यातल्या 5 कमी झाल्या, तर साहजिक आहे 10 ते 99 पर्यंत समसंख्या किती येणार? 45 आणि विषम संख्या किती येणार? 45. असं हे फसवण्यासाठी असे प्रश्न देतात, तुम्ही हे लक्षात घ्या. त्यानंतर याच्यामध्ये 1 पासून 100 पर्यंत 2 अंकी संख्या किती आहेत? मग बऱ्याचदा आपण काय करतो, 2 अंकी म्हणजे हे एवढे 9 कट करून देतात. 100 मधनं 9 गेले 91, पण हा 100 जो आहे हे सुद्धा काय 3 अंकी संख्या आहे, ही 2 अंकी नाही. मग फक्त 2 अंकी विचारले तर हे कट करावे लागतील 9 आणि हा एक 100 10, म्हणजे 100 मधल्या 10 संख्या कट झाल्या तर 2 अंकी संख्या किती येणार? 90. 1 अंकी संख्या विचारलेल्या आहेत 1 ते 100 मध्ये, तर किती येणार? ह्या 9. आणि 3 अंकी संख्या कोणती आहे? फक्त ही 100. म्हणजे किती संख्या आहेत? 1 पासून 100 पर्यंत 3 अंकी संख्या किती आहेत? फक्त 1. अजून प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो बघा. एकदम आपण फक्त महत्वाचे मुद्दे घेणार आहोत या टॉपिकवर, कारण निरीक्षणाने थोड्या विचाराने सोडवण्याचे प्रश्न आहेत. आता इथं बघा 2च्या पटीत येणाऱ्या किती संख्या आहेत असं जर विचारलं की 1 पासून 100 पर्यंत 2च्या पटीत येणाऱ्या संख्या, म्हणजे 2चा पाढा सगळा, बे 1 बे 2 4 बे 3 6 बे 4 8 बे 5 10 बे 6 12 बे 7 14 बे 8 16 बे 9 18 बे 10 20 अशा पद्धतीनं. मग ह्या सगळ्या संख्या किती येणार? 50 येणार, कारण एका लाईनीत किती येतात? 1 2 3 4 आणि 5 येतात. मग 5 5 5 5 1 5 5 2 10 5 1 15 5 21 5 5 25 5 6 30 5 7 35 5 8 40 5 9 45 5 10 50. 50 संख्या येतील. याच्यात पण जर फक्त विचारलं की 1 ते 100 मध्ये 2च्या पटीतल्या किती 2 अंकी संख्या आहेत, तर ह्या कट होतील, ह्या 3 आणि हा 100 पण कट होईल, कारण तो 3 अंकी आहे. म्हणून हे थोडं विचार करून असं सोडवायचं. नुसतं चालला सोडवत घाई करायची नाही. हातातले मार्क असतात, एकदम म्हणजे खात्रीशीर मिळवायचे ते मार्क. आता बघूया 3च्या पटीतलं म्हटलं म्हणजे किती येणार? 3 1 3 3 2 6 3 3 9 3ची ही बरोबर ना. नंतर परत 3 4 12 3 5 15 असा पाडा हा पूर्ण असा म्हणत जायचा. पण जनरली तुम्हाला कसं विचारलं जातील
की 12च्या पटीतल्या किती संख्या आहेत 1 ते 100 मध्ये. मग बघायचं, हा 12, 12 एक 12, 12 दुने 24, 12 त्रिक 36, 12 चौक 48, 12 पंचे 60, 12 सक 72, 12 7 84, 12 8 96. 12 8 96 पर्यंत आपण 12च्या पटीतल्या घेऊ शकतो, त्याच्या पुढे नाही. म्हणजे 12च्या पटीतल्या किती संख्या आहेत? 8 संख्या आहेत ह्या 1 पासून 100 पर्यंत. अशा पद्धतीनं 11च्या पटीतल्या विचारलं तर 11चा पाढा घ्यायचा. 11 एक 11, 11 दुने 22, 11 त्रिक 33, 11 चौक 44, 11 पाच 55, 11 66, 11 सती 77, 11 88, 11 99. ह्या संख्या मोजायच्या, तेवढ्या त्याच्या पटीतल्या संख्या. अशा पद्धतीनं याच्यावर प्रश्न विचारले जातात. फार काळजीपूर्वक आणि सोप्या पद्धतीने विचार करून सोडवायचे. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि आपल्या ग्रुपवरची चाचणी सोडवा. बाय बाय.